समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आज सकाळी झोपेची डुलकी आल्याने एका रुग्णवाहिकेने समोर चालत असलेल्या आयशर ट्रकला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात तिघेजण जखमी झाले असून धडक इतकी जबरदस्त होती की रुग्णवाहिकेने तात्काळ पेट घेतला। सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। प्राप्त माहितीनुसार रुग्णवाहिका क्रमांक WB73G9192 ही कोलकात्याचा पेशंट मुंबईत सोडून परत कोलकात्याकडे जात होती। आज दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8:10 वाजताच्या सुमारास नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक 176 जवळ रुग्णवाहिका चालकाला झोपेची डुलकी आली। यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि रुग्णवाहिका समोर चालत असलेल्या आयशर ट्रकवर जाऊन आदळली। या अपघातामध्ये एकूण 3 जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे। यामध्ये अभि सरकार वय 36 वर्ष राहणार पश्चिम बंगाल, बापी रॉय वय 41 वर्ष राहणार पश्चिम बंगाल आणि रवींद्र जाधव वय 50 वर्षे राहणार नाशिक यांचा समावेश आहे। अपघात होताच रुग्णवाहिकेने पेट घेतला। रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडर्स असल्याने मोठा स्फोट होण्याची भीती होती। मात्र समृद्धी महामार्गाचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला। घटनेची माहिती मिळताच 108 समृद्धी महामार्ग रुग्णवाहिकेचे पायलट रवी उर्फ सोनू शिंदे आणि डॉक्टर आशुतोष मुठाळ यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। यावेळी महामार्ग पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानही उपस्थित होते। कारंजा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवण्यात आले आहे। या कठीण प्रसंगी गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख, कक्षसेवक राहुल तंबोले, सागर गोगलिया, समृद्धी रुग्णवाहिकेचे अजय घोडेस्वार आणि संत गाडगेबाबा रुग्णवाहिकेचे सुमित बागडे यांनी मदतीसाठी मोलाचे सहकार्य केले। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी। न्यूज रिपोर्टर शंकर घोडे,